सोलापूर शहर व जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन व समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर यांच्या वतीनं सुभाष बाग मैदान शनिवार पेठ सोलापूर येथे पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अमर पुदाले यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अमर पुदाले यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी महापालिका सभागृह नेते पांडुरंग दिड्डी, समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष अलीम शेख, सचिव फैज अहमद बेगमपुरे, प्रवीण दर्गो पाटील, शेषराव शिरसट, शकील नल्लामंदू, हमीद हिरोली, इम्रान हवालदार, माजी खेळाडू रशीद बागवान, महमूद मडकी यांची प्रमुख उपस्थिती होती, असे असोसिएशनचे सचिव फैज अहमद बेगमपुरे यांनी कळविले। नगरसेवक अमर पुदाले म्हणाले की शूटिंग बॉलच्या प्रचार व प्रचारासाठी निश्चितपणे भविष्यात मदत करू, असे त्यांनी मनोगतात सांगितले। तसेच असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी ज्या शाळेमध्ये शूटिंग बॉलचे नवीन मैदान तयार होईल त्या शाळेला सोलापूर शहर व जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनच्या मदतीने शूटिंग बॉल भेट दिला जाईल, असे त्यांनी जाहीर केले। निवड समिती सदस्य म्हणून रफिक दिवाण, श्रीनिवास कामूर्ती, इक्बाल दलाल यांनी काम पाहिले। या स्पर्धेसाठी शोहेब बेगमपुरे व आमिर काझी यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील माळशिरस, मोहोळ, करमाळा, माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यातील 52 खेळाडू या निवड चाचणीसाठी उपस्थित होते। उद्घाटनामध्ये महिलांच्या सामन्यात सोलापूर संघाने मोहोळ संघावर 21-20 अशी मात केली। सोलापूर संघाकडून सानिया सय्यद, नौशीन चांदा, अनम रंगरेज यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, तर मोहोळ संघातील वैष्णवी, कार्तिकी बचाव करू शकले नाहीत। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इनायत वलंपल्ली, रफिक जकलेर, विष्णू तळभंडारे, बिलाल रामपुरे व सैफू मणियार यांनी विशेष प्रयत्न केले।